हाय फ्रेंड्स, आज आपण बटाट्याचे पापड योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वात आधी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। ते बटाटे सोलून म्हणजे त्याची पूर्ण साल काढून त्याचा जाड किसणीने किस पाडून घेतलेला आहे आणि हा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत छान पांढरा शुभ्र दिसत नाही तोपर्यंत याला आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। यासाठी आपल्याला बारीक किसणी वापरायची नाही, जाड किसणीने हा किस मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे। त्यानंतर एक पातेले घेऊन त्यामध्ये मी खाली बुडाला बसेल एवढेच पाणी टाकून घेतलेले आहे। खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे नाही, सुरुवातीला कमीच पाणी घ्यायचं आहे आणि नंतर बाजूला आणखी एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून ठेवायचं आहे। नंतर लागेल तरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। तिखट आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट ऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ। यामध्ये मिठाचे प्रमाण थोडं कमीच घालायचं, कारण वाळल्यानंतर यातील पाण्याचा अंश कमी होतो, त्यामुळे चवीनुसार थोडे मीठ घालूया। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जो किस तयार करून घेतलेला आहे तो किस आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचा आहे। मी सुरुवातीला तुम्हाला पातेल्यामध्ये पाणी कमीच घ्यायला सांगितलेलं आहे। याचं कारण असं आहे की आपण किस पाण्यामध्ये ठेवलेला असतो आणि ज्यावेळी पाण्यातून काढून तो आपण या पातेल्यात टाकतो त्यावेळी त्याच्यासोबतसुद्धा पाण्याचा काही अंश यामध्ये जातो। त्यामुळे पाणी सुरुवातीला कमीच घ्या, नंतर लागले तर आपण साईडला पाणी गरम करून ठेवायचं आहे आणि नंतर यामध्ये ते घालायचे आहे। ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। पूर्ण किस टाकून झाल्यानंतर याला एकसारखं मिक्स करून घेऊया। त्यानंतर येथे मी रात्रभर भिजत घातलेला 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपण याला मोकळं करून घेऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा साबुदाणा पातेल्यामध्ये घालायचा आहे आणि हे मिश्रण बुडाला लागणार नाही याची काळजी घेत आपण हे मिश्रण सारखे एकजीव मिक्स करून घेऊया। जोपर्यंत याला एक उकळी येत नाही तोपर्यंत याला आपल्याला सारखं यामध्ये चमचा फिरवायचा आहे आणि एक उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवून हे मिश्रण चांगले शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले मिश्रण छान शिजलेले आहे आणि याला छान उकळीसुद्धा आलेली आहे। आता हे मिश्रण शिजले की नाही, म्हणजेच पापड्या टाकण्यासाठी परफेक्ट तयार झालेले आहे की नाही ते कसे समजावे ते आपण पाहूया। आपण यामध्ये जो पळीचमचा फिरवत आहोत तो पळीचमचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या उलट्या बाजूने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या पळीचमच्यावर ते मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला बोटांनी अशी लाईन मारून बघायची आहे। यावर जर अशा पद्धतीने छान लाईन मारल्या गेली, म्हणजेच लाईन पडली, तर समजायचं आपलं मिश्रण छान परफेक्ट शिजलेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखी थोडं घट्ट होते, त्यामुळे यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी थोडंही वापरलेलं नाही। जेवढं पाणी सुरुवातीला घेतलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपले हे मिश्रण तयार झालेले आहे। त्यानंतर मिश्रण एका छोट्या पातेल्यात काढून आपण याचे पापड तयार करून घेऊया। त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये मी थोडे तेल आणि पाणी टाकून घेतलेले आहे। ज्या कागदावर आपण पापड्या घालणार आहोत त्यावर आपल्याला खाली आधी हे तेल आणि पाणी थोडं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या पापड्या वाळल्यानंतर सहज निघून येतील। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण याचे पापड तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे। फक्त मिश्रण जास्त पसरवायचं नाही, कारण जास्त जर पसरवले तर हे पापड खूप नाजूक तयार होतात, म्हणजेच काढतानाच तुटतात। त्यामुळे सहजच एक एक पळी टाकायचा आणि थोडंच फिरवून ह्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। खूप छान आणि चवीलाही अप्रतिम ह्या पापड्या लागतात। तळल्यानंतर आहे पापडी तयार झाली त्यापेक्षा ही पापडी तिप्पट फुलते, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। नक्की ट्राय करून बघा। तसेच चॅनलवर पहिल्यांदाच चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या। आपण सकाळी पापड्या घातल्यानंतर दुपारी आपल्याला या पापड्यांना पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून पापड्या दोन्ही साईडनी छान वाळल्या जातील। अशा पद्धतीने आपल्याला या पापड्यांना 2 दिवसाचे छान कडक ऊन देऊन वाळवून ठेवायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपले पापड छान तयार झालेले आहे। बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्यावर आपण हे पापड तळून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यामध्ये आपण बटाटा किसून घातलेला आहे, तसेच साबुदाणा घातलेला आहे। ओळखायलासुद्धा येत नाही की आपण ह्या पापड्या बटाट्याच्या बनवलेल्या आहेत। अप्रतिम अशा पापड्या तयार होतात। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पापड आहे त्यापेक्षा तेलात टाकल्यानंतर तिप्पट फुलतो, चवीलाही अप्रतिम लागतो। नक्कीच ट्राय करा आणि उपवासाला याचा आनंद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।